गाइस व्हॉट्सॲप वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आज आपण चाललो आहे कुठेतरी आणि थोडंसं डिफरंट होणार आहे. इट्स नॉट अ नॉर्मल स्पेसिफिक ट्रेक ब्लॉग. ओहो केस बघा उडत आहे, मस्त हवा चालते आहे. सध्या आपण आहे इथे आपल्या एरियामध्ये आणि आता आपण इकडनं चाललो आहे कुठेतरी नवीन जागेवरती. काहीतरी नवीन टाईपचा हा ब्लॉग आहे. आय होप तुम्हाला एन्जॉयबल वाटेल. आता जरा आम्ही स्टॉप घेतला आहे, तो कुठे घेतला आहे स्पेसिफिकली ते सांगणार नाही. आत्ता जस्ट निघालो आहे थोड्या वेळाआधी. तर आता एक स्टॉप घेतला आहे हलकासा आणि त्या स्टॉपनंतर आपण त्या जागेवरती पोहोचणार. पुढील 3 दिवस म्हणजे संडेपर्यंत आपण तिकडेच असणार आहे. खूप मजा येणार आहे आणि सध्या आपण जाऊया तसं रस्त्यामध्ये तुम्हाला सांगतो. तर इथे स्कूटी आहे, ठीक आहे. तुम्हाला इथे स्कूटी आहे, जरा लावलेली आहे गाडीवरती आहे. सोबत आहे डॅझल डॉम म्हणजे मामा आहे, त्याच्यासोबत आपण जातो आहे. आता जरा तो जरा आहे दुसरीकडे जरा. तर आता आपण इकडनं जाणार. आणि पाऊस सुरू झाला आहे. लेट्स गो, मजा येणार आहे. आता मी एका जागी थांबलो आहे. ॲज यू कॅन सी मी पूर्ण पीटी पॅक, कारण की रस्त्यात पाऊस पडत होता. अपन पहने हे विषय और बैग है. अभी हम एक जगह रुके हैं कुछ खाने पीने का देखने के लिए, ठीक है. अभी यहाँ से बहुत सारे गाड़ी वाड़ी जा रहे हैं, देखते हैं आगे. अभी हम लोग को और 1 घंटा है पहुँचने को. यहाँ पे आसपास का एरिया में बहुत अंधेरा है, उधर भी है चीज़ें, बट इतना कुछ मेन नहीं है ये एरिया. मतलब एकदम नल्ला एरिया है. ठीक है, कुछ विषय नहीं, नल्ला एरिया है तो अपन ज़्यादा ये नहीं कर सकते. फिलहाल अभी ना मैं स्कूटी की लाइट में रिकॉर्ड कर रहा हूँ, क्योंकि मेरे पास वो एक ही लाइटिंग सोर्स है. एकदम वायलेट दिसतोय, नुसता वायलेट. ठीक आहे, काय विषय नाही. हां, दाढी आहे काही बायला नाही, मी दाढी आहे मला. म्हणजे ही एवढी येते पण मी काढतो. इकडची येते काढतो, जाऊ दे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशाला. हे बघा, ही माझ्या फोनचीच शॅडो आहे. आयकू स्पॉन्सर्स, लेट्स गो गाईस. आयकू Z9S Pro विकत घ्या. आयकूचे कोणते पण फोन विकत घ्या, मस्त आहेत. आयकू बाय, स्पॉन्सरशिप हो गया, पैसा दो पैसा. ठीक आहे. आता मी जरा जातो, खाण्यापिण्याचं काहीतरी घेतो आणि मग कंटिन्युएशन्स अँड ऑल. तर गाईस आता मी आलेलो आहे जिथे येणार होतो तिथे. हा एक फार्म हाऊस आहे. मी इथे जरा एका छोट्या लाईटच्या खाली शूट करतो आहे. तिकडे मागे आहे फार्म हाऊस. आय होप तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो. हा एक छोटा रूम आहे इथे साईडला, त्याच्या मागे आहे मोठा अजून. तिकडे आमचा रूम आहे आजचा. स्टे जरा आहे, जरा एन्जॉयमेंटचा विषय असा आहे. आणि जरा अजून गोष्टी आहेत, मजा येणार आहेत. मामा आहे, मामाचा अख्खा ग्रुप आहे आणि त्यामध्ये मी एकटा कवळा त्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये. म्हणजे माझ्यापेक्षा मोठे आहेत ऑफकोर्स, एवढे पण मोठे नाहीत ते. आणि कसं वाईब मॅच होते त्यांच्याशी, जरा मजा येते. त्यातनं बरेचसे लोक मला ओळखतात, बरेचशा लोकांना मी ओळखतो. सध्या तिकडे जरा बोलणं चालू आहे त्यांच्याशी की काय करतं आहे, फ्रीजमध्ये सामान विमान ठेवायचं, थोडं फ्रूट्स बीट्स आम्ही घेऊन आलो आहे, ते सगळं ठेवण्याचा विषय आहे. बाकी पूल आहे आणि चिल आहे. आता जरा जातो, जरा खाण्यापिण्याचा पण विषय करतो, कारण की भूक लय बेकार लागली. रस्ते एवढे बेकार नाही इकडे येण्याचे, काय सांगू मी. म्हणजे फुल बेकार विषय, बेकार एकदम. कसं आलो आहे आम्हाला माहिती. कुले फुल दुखलेत आणि कंटाळासुद्धा आला. पाऊस बघा, माझे केस बघा. हे घातलेलं ना मी, हे असला आपला काय म्हणतात हे, अरे हाताला नाही येते आता. हे असं टोपा घातलेला, असं टोपा, आणि टोपाला केलेलं फुल पॅक. पण टोपा काहीच फरक नाही पडत. विंड शीटरचा काहीच असंच असतो विषय. विंड शीटरमध्ये आहे ना 90% माणूस दिसतो. थोडासा काही 10% इथे तिथे राहिला तर आता जसं हे पार्ट माझा टी शर्टचा जो पार्ट आहे तो राहिला आहे. बाकी अख्खा मी भिजलो आहे, अख्खा कामाने गेलो आहे मी. जरा जाऊया तिकडे, बघूया काय विषय आहे. बाकी लोक येत आहेत, बाकी लोक खूप मागे आहे. मी आणि मामाच पहिले आलो आहे. मी आणि डॅझल डॉम बोलतो मी त्याला. मी आणि डॅझल डॉम आधी आलो आहे, बाकी लोक मागून येतील. हे ओरडू नको रट्ट्या. दुसऱ्या फार्म हाऊसचे ओरडते, त्यांना मॅटर पाहिजे, मॅटर करू आपण, काय विषय नाही. लेट्स गो. इथे बघा सध्या ओ ये
हे मी तुम्हाला सांगत होतो की हा छोटा फार्म हाऊस एक आहे, त्याच्या मागे आहे अजून. आणि इथे हे जरा किचन एरिया आहे. तो बघा डॅझल डॉम इकडे फोनवर बोलतोय काहीतरी, काय बोलतोय ते आपल्याला माहीत नाही. ठीक आहे चला. हे बघा हे आपला रूम. काय आवाज होता भाई मध्येच. हा रूम आहे भाई. AC ही सेम AC आहे जी माझ्या घरात आहे, फक्त ही 1 टनची आहे, माझ्या घरात 1.5 टनची आहे. कारण रिच. हे बघा TWS आहेत, कारण की हे पावसात भिजले असते म्हणून आम्ही यांना असं. माझं तर नाही भिजला ना. हे बघ अरे भिजलाय. अरे थैलीच्या थ्रू कसं पाणी गेलं. ओला चिंब झालंय. हे बघा ऐक 4 झालं पाहिजे, बाकी काय नाही. अंदर मॉइश्चर टाइप्स आ गया आहे. काय TWS भिजले नाही. तुझा एवढा नाही ओला. हे माझं बघ ऐक बाई, माझा खिशात नसून पण तो थैलीच्या आत होता. अरे थैली धोकेबाज आहे. लास्ट टाइम जरा इग्नोर मारे, आम्ही असेच आहेत. हे सगळं असं टाकलेलं आहे इथे. ये क्या है ये पता नहीं हमको नहीं पता. वो ब्लू थैली में क्या था वो. अरे वो गलती से वो हमारा नहीं है. जूते दिखाई नहीं ना वो, लेकिन सिर्फ ऐसा ऊपर से जूते ऐसे दिखाते भाई, थोड़ी ना अंदर ऊपर करके दिखाएंगे क्या कुछ भी. नहीं हम जूते नहीं दिखा सकते गाइस, क्योंकि ना हॉटेल नहीं है गाइस, ये विला आहे. विला हे बघा गाइस. थोबडा बघा, थोबडा बघण्यासारखा नाही. इथे बघा किती जण झोपणार आहे आज आम्ही. हाँ क्या नहीं है. हीटर नाही. मला काहीतरी भलता वाटलं. मला वाटलं काय म्हणतात आता टिश्यू पेपर रगडावा लागेल मला असं वाटतं. दिसतंय ना. हा किंग दिसतोय बघा. समोर आरशा आहे, त्यात मी बघतोय जरा. किंग दिसतोय. बाकी काय अंधार येत असेल थोडा. हा थांबा जरा गाईज. आता थोडा एक विषय करण्यासाठी आम्ही 2 रूम घेतलेत. म्हणजे ही पण एक बाजूवाली. आम्ही टोटल इथे किती लोक येणार आम्हालाही माहित नाही. एस्टिमेटेड पकडून चालतोय की 8 जण आहेत. ठीक आहे. आणि 8 जणांमध्ये म्हणजे 8 जण टोटल येणार आहेत. त्यामधनं आम्ही 2 चाललोय. बाकी 2 जण पोहोचतायत. बाकी 2 जण कुठेतरी थांबलेत, काहीतरी ते खाण्यापिण्याचं काहीतरी करताय. एक गाडी येते आणि 1 की 2 बाईक येते. मला माहितीच नाही टोटल किती लोक आहे. मी उठसूट आलोय, फक्त उठून आलोय. जेवढे पण लोक असतील त्यातनं विचार असा आहे की मी आणि डझल डॉम म्हणजे मामा आम्ही लोक पूलमध्ये उतरू. पूलमधलं तर मी रेकॉर्ड नाही करू शकणार, कारण की कसं आहे माझा काही विषय नाही. ऐकू स्पॉन्सरच आहेत. मोबाईलचं काय झालं नाही पाहिजे. बाकी जरा आता आराम करूया. बिर्याणी आणली. ते शूजचा बॉक्स इग्नोर करा. हे बिर्याणी आणली आम्ही. जरा खातो आता. खाण्यापिण्याचा विषय करू, मग पूल एन्जॉय. आणि बाकी बघू आता काय अजून रेकॉर्ड करायचं असलं तर करू. अजून लोक जुळत आहेत आपल्यासोबत, पण जरा एकदा लुक बघा. लुक अँड ऑल्स, एस्थेटिक्स अँड ऑल्स चांगले आहेत या जागेचे. आतमध्ये रूम पण बिल्ला आहे. खाऊन पिऊन थोडंसं खाल्लं. म्हणजे एक बिर्याणी होती, ते मी आणि डझल डॉमनी 1/2 शेअरिंग्स अँड केअरिंग्स करके खाली आहे. मस्त होती भाई. मी आधीच उगाच नाव ठेवत होतो बिना खाता, पण बिल्ला. हे आमची रूम नाही, आमची रूम मागे आहे, तिकडे आहे, त्या गाडीच्या मागे आहे. पण बिल्ला आहे. पूल पण आहे. आता पूलमध्ये जरा आंघोळ करू. पण कसं आहे ना, पूलमध्ये आंघोळ करताना दाखवू नाही शकत, कारण की फोन रूममध्ये ठेवणार. पण आता हे लोक आले तेव्हा एक सीन घेऊ, तेव्हा आरडाओरडा होणार आहे फुल. माहीत नाही किती लोक येत आहेत. आम्ही 2 आहेत. अजून मे बी 6-7 जण असू शकतात. टोटलमध्ये 8, 9, 10, 11 किती पण होऊ शकतात. डॅझल डॉम फुल स्ट्रेचिंग्स अँड ऑल्स कर रे. आम्ही लय कंटाळले. आम्हाला म्हणजे बराच टाईम झाला इथून. खूप टाईम झाला. मला आय डोंट नो मी तुम्हाला दिसते की नाही, बट खूप टाईम झाला आम्हाला. हे जे बघा फर्स्ट कार, फर्स्ट ग्रुप, फॉलोड बाय अनदर. यांनी सगळ्यांनी हात दाखवले, पण कोणाचे हात दिसले नसतील अंधारामध्ये. आलं गाईस ग्रुप आला. हो गाडीचा नंबर बघा, AB 2914. नाईस भाई. बाईक. आता या सगळ्यांची गाडी वेगवेगळ्या जागी पार्क करणार आपण. बाकी काही विषय नाही. थांबा जरा पटकन धावूया पुढे बघूया. ही बघा भाई, थोडी एस्थेटिक आहे गाडीचे एस्थेटिक चांगले आहेत. बाकी काही विषय नाही. आले. किती एकदम 5000 वर्षानंतर अम्मा काके रुरियू इज ऑन टॉप. हे आई ग पाऊस पाणी बघते. आले. किती जण? 1 2 3 4 5. आमचे गेंडा स्वामी आलेले आहेत. गेंडा स्वामी का स्वागत आहे. हॅलो. व्हिडिओ मध्ये आहे, तुम्ही लक्षात ठेवा. सगळं रेकॉर्ड होत आहे आणि युट्यूबवर जाणार आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. टाकून ना फक्त म्युझिक टाक. काय कापून? म्युझिक टाक फक्त. नाही ना, हे बोलणार ते टाकू नको. काय आता इथं लावणार
फिगर आउट करता गाईस, फिगर आउट. यांना वाटतं मी ह्याच्या मागे म्युझिक टाकणार, पण एवढी एडिटिंग आपण करत नाही, हे यांना माहीत नाही. आपण किंग आहे. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. दिस इज डे 2. आणि आज काय वेगळं नाही आहे. इथे काल पूल एरिया होता, इथे आम्ही टाईमपास केला भाई रात्री 4 वाजेपर्यंत. आता इथे जरा चेंडू शोधण्याचे काम चाललेत. काल क्रिकेट खेळत होतो रात्री, बेकार लेवलचे बॉल शॉट मारून इथे तिथे गेलेत. तर इथे गेलं आहे की त्या प्रॉपर्टीमध्ये गेलं ते समजत नाही. त्याच्या आत गेला असेल तर त्या साईडला इथे बघा ना, इथे दिसते का ते लोक राहतात तिकडे. बघा गाईस, हा पूल होता. ही सेक्शन जो हा एवढा पाठ किट्सचा आहे जसं की दिसतं, तो वाला फुल डीप आहे तो. आणि त्या साईडला गेलं ना त्या आतमध्ये त्या पोर्शनमध्ये अजून जास्त डीप आहे. पण बाई मी नाही डुबत, कारण आपली हाईट बिल्ला आहे, बिल्ला लेवल हाईट आहे माझी. बघा माझा थोडा बघा, इग्नोर करा भाई. 5ला झोपलो आहे आणि 9ला उठलो आहे. काही विषय नाही, नडायचं आहे आज बाय द वे. आज हा पूल नसणार आहे, आज तिथे कुठेतरी दुसरीकडे असणार आहे. सॉरी, माझा हात दिसत नाही, तिकडे असणार, ह्याच्या मागे दुसरीकडे असणार आहे. कारण की इथे काही जण येत आहे गुज्जू. बट काय असा विषय नाही. तर नाश्ताचा विषय आहे, पोहे असतील मे बी, आणि नॉनव्हेज जे खात आहेत त्यांना भुर्जी असेल. मी नॉनव्हेजमध्ये नाही आहे. सभ्य माणूस आहे ना, सभ्य माणसाची गोष्ट तुम्हाला नाही करणार भाई. सभ्य जे एकदम काय म्हणतात त्याला, हा तेच सभ्य लोक जे असतात ना, सभ्य लोकांची भाषा नॉनव्हेज लोकांना समजत नाही. बघा हे आहेत नीलू, यांचं नाव आहे. पण हे पण आमच्यासारखे सभ्य, हे पण सभ्य, आम्ही पण सभ्य. सभ्य लोकांची भाषा आहे ना ती वेगळी असते. आम्ही जेव्हा बसतो ना भाई, आमच्यामधनं असं ऑरा निघतो असा वेगळा, कारण आम्ही सभ्य लोक आहे, व्हेज खाणारे. इशारेच इशारे, सगळे चेंडू शोधा कार्यक्रम करत आहे. तेव्हापर्यंत मी तुम्हाला बाकीची गोष्ट दाखवतो, थांबा. काल लोकांनी इथे एन्जॉय केला, सगळ्या लोकांनी, इनफॅक्ट इवन मी. मग त्यानंतर मी हे काही रेकॉर्ड नाही केलं, कारण की फोन माझा रूममध्ये मी ठेवलेला. आणि इथे या एवढ्या पॅचमध्ये क्रिकेट खेळलो आहे बेकार. इथे तुम्ही बघाल ना पूर्ण आहे बघा, माती येते निघाली, ते आम्हीच काढली सर्व. ह्याच्यामध्ये पाणी आहे पूर्ण पार्कमध्ये. तिकडे मागे पूल आहे अजून एक, हां तिकडे आहे, हो दिसतोय पूल, एक मागचा दिसतोय पूल तिकडे. हा वाला आपला होता. मजा केली. आता त्यांनी साफ ऑफ केला असेल. बघा तो बॉल दिसतोय, त्याच्याने पण आम्ही खेळत होतो. त्यांना काही टेनिस बॉल्स होते जे इथे हरवलेत, जरा शोधण्याचा विषय आहे भाई. काल खूप मजा आली, पण रात्री 4-4:30 वाजेपर्यंत इथे आणि पडलोय नुसते, काही करत नाही भाई. स्विमिंग चालली आहे फुल, मजा केली गाईस. आता बघू ना नाश्त्याचं पुढे काय होतं ते. काय मजा येते. सध्यापर्यंत तो ब्लॉग एकदम सभ्य चाललाय. आता हे बनतायत रूमचा बनवायला. जितना लोगों के बीच में जाऊंगा उतना मेरे को एडिट करना पड़ेगा, बहुत ज़्यादा चीज़ें. हे सगळे एकदम चांगले आहेत, खूप चांगले लोक आहेत. हे देखो, सगळ्यांचे नाव इंट्रोडक्शन काय करायचे तुम्हाला लोकांना. तुम्हाला यांच्या घरी जाऊन रिश्ता घेऊन थोडी जायचं आहे, मग कोणाचे इंट्रोडक्शन नाही करवणार, काय विषय नाही. सगळा आपलाच ग्रुप आहे. देखो रूम में कोई आहे क्या नाही. हे बघा रट्टासारखे झोपलो आम्ही इथं, आणि इथंच डावाडोल. बघा मुलांचं असंच असतं भाई, मुलं उठली ना ती माझी बॅग तिकडे, काम 25 आहे इथे काहीच नाही, काही सोव्हरेनिटी नाही आहे भाई इथे. त्या रूममध्ये मी गेलो नाही अजून, त्या रूममध्ये पण कोणच नाही. कोण नाही ना, कोण नाही. हा बाकी तर कोण नाही अजून, सगळे कुठे गेले. अच्छा बाहेर. बघा इथे पण सेम, पण इथं थोडं तरी काय म्हणतात तुला, नाही इथं थोडं चांगलं आहे. तो रूम एक सगळं पसार आहे इथे तिथे, भाई. इधर गाइस वाईफाई है, वाईफाई मतलब इधर क्या है ना, वाईफाई मिलने के कारण से 50 आइटम लोग को एक साथ मैसेज कर सकते. एक बॉल मिल गया गाइस, एक बॉल मिल गया. एक और था काला कलर का, वो भी मिलना चाहिए. बाकी अगर नाश्ते का कुछ रहता है तो देखते हैं जरा नाश्ते का क्या सीन है, और फिर बढ़ते हैं आगे. दिनचर्या, आज की दिनचर्या के लिए बढ़ते हैं.
तर गाईस आता पूलमधनं आंघोळ करून झालोय. आलत बघा विषय खोल, म्हणजे एकदम काय म्हणतात कुत्र्यासारखे पूलमध्ये आंघोळ केले, गेम्स खेळलेत. ते पण असेलच ब्लॉगमध्ये, तुम्हाला दिसलं असेल. जर या व्यक्तींनी आम्हाला फुटेज पाठवले असतील तर यांच्याकडे कॅमेरा आहे DJI Action 2. हे DJI आहे ना, DJI Action 2 गाईस. प्रोडक्शन क्वालिटी जरा वाढली आहे. अमीर आहे आम्ही जराशे, आमचा नाद करायचा नाही. आमची प्रोडक्शन क्वालिटी लय भारी आहे. मी पूलच्या इकडे रेकॉर्ड करायचा विचार केला, बट विथ साऊंड ऑफकोर्स. बट मागे गाणे चालू होते आणि यूट्यूब बाबा जरा नाराज होतात, म्हणून आपण नाही केलं ते. भाई मजा येते. आत्ताशी सेकंड डे आहे बघा ना भाई, काय मजा येते. आता इकडे सगळे जेवत आहे, ठीक आहे. आपण पण आता जाऊन जेवणार आहे. त्याच्या आधी बोललो थोडंसं फुटेज रेकॉर्ड करून घेतो. सगळे बसले सेल्फ सर्व्हिसेस अँड ऑल्स, म्हणजे स्वतःच खायचं भाई. डायझरडॉम, ओ माय गॉड. हे बघा इथे नॉनव्हेज दोन माणसं बसलेली आहेत. व्हेज वाली आहेत. माणसं व्हेज आहेत, जेवतात नॉनव्हेज. नॉनव्हेज वाली माणसं, नॉनव्हेज खाणारी माणसं बसलेली आहेत तिथे. आणि व्हेज तिकडे आहे भाई. आम्ही लोक व्हेज आहे, जसं की मी आधीच्या क्लिपमध्ये पण बोललो असं आईच. बघा गाईस, जे लोक व्हेज खातात ना ते सगळ्यात चांगले असतात. मी नॉनव्हेज सोडलंय, म्हणजे मी कधी खातच नाही. काल थोडे उकळलेले अंडे खाल्लेले चुकीने, बाकी मी नॉनव्हेज सोडले. आणि आज रात्री पण खाईन, बाकी मी सोडले. क्या है? क्या झूठ बोल रहा है? नॉनव्हेज खाता है और ऐसा बोलेगा? वही तो मैं बोला, मैं नॉनवेज छोड़ दिया, सिर्फ कल उखड़ी हुई अंडी खाई थे और आज शाम तक खा लूंगा. और बिरयानी तो अपन खाते ही रहते. कल रात को तो बिरयानी भी खाई थी. बाकी मैं नॉनवेज छोड़ दिया हूँ. नहीं वो सब कांग्रेस का प्रोपेगेंडा है. हम नहीं मानते वो चीज. चलो गाइस अभी खाना खाते. ओ ये हे बघा, अम्मा बाईची प्लेट एकदम ऑर्गनाइज, सगळ्यांची प्लेट ऑर्गनाइज. चला भाई आता माझं व्हेज जेवण मी एकटा राहिलो, मी खातो आता. हे बघा इकडनं प्लेटा घेता, प्लेटी आहे आणि घ्यायची इकडनं वाटी. नाही बाकी का मिल जाएगा. काय पाहिजे तुला? काय घेणार आहेस? गाइस प्रोडक्शन क्वालिटी बघा. आपला DJI Action 2 4K रेकॉर्डिंग भाई. बघा जेवणात बघा, चिकन आहे, पनीर आहे, डाळ आहे, तिकडे भाकरी आहे. मी इनिशियली खाणार तर व्हेज होतो, पण असं डायझरडॉम बोलला की तुझे काही सिक्रेट लीक करीन, गपचूप नॉनव्हेज खा. व्हिडिओमध्ये तू एवढं सभ्य नाही दिसला, म्हणून मी आता नॉनव्हेज खातो. ह्यानी ब्लॅकमेल केलं मला. हाय करतोय भाई, शरमच नाही. सेंड हेल्प प्लीज, आय एम ब्लिंकिंग टॉईस, प्लीज सेंड हेल्प. खाऊया आता, निघा आता. आता काय बघणार आहे रट्टे. तर गाईस आता संध्याकाळ झालेली आहे इथेच, अजून आम्ही इथेच आहे. आणि आता सध्या संध्याकाळमध्ये सगळे कार्यक्रम चालू आहेत. तुम्हाला मागे गाण्याचे आवाज येईल. आय होप ह्याच्यावर कॉपीराईट स्ट्राईक नको लागायला, नाहीतर मग माझे लागतील. बाकी तर आता सगळे लोक तिकडे जमले आहेत. आता हे मी दुपारवाल्या अटायरमध्ये परत आलो. मध्यंतरी मी चेंज केलेला, आता परत दुपारवाल्या अटायरवर आलो, कारण की आता पूलमध्ये परत जायचं आहे. मी सगळं काही दाखवू नाही शकत, कारण इथे खूप गाणे वाजतायत आणि त्यामुळे कॉपीराईट स्ट्राईक लागू शकतो. मला माहित नाही, या व्हिडिओवर पण येईल, बघू कसं तरी हँडल करू. क्लेम आला तर ठीक आहे, स्ट्राईक आला तर अजून लागेल. बाकी काय नाही, यूट्यूब दादा तुमची मेहरबानी. आता सध्या आम्ही तिकडे खूप खाल्लं पिल्लं आहे. चिकन होतं आणि पनीर होता, ते सगळं खाल्लं आहे. आता 2 जण आहे ॲक्च्युली, 2 फॅमिली आले तिथे. एक आम्ही आहे, म्हणजे फॅमिली नाही, 2 ग्रुप आहे. एक ग्रुप खूप मोठा आहे, तो आमच्याशी लेण्यात नाही त्यांचा, पण आमचा ग्रुप आणि त्यांचा ग्रुप आहे. मग हा जो DJ वाजतो तो त्यांचा वाजतो, आमचा थोडा त्या साईडला आहे. त्यामुळे आवाज दोन्ही मिक्सअप खूप होतोय. आता जरा पूलमध्ये जाऊ, ते लोक पण आहेत. तो दुसरा ग्रुप जो आहे तो आहे, पण कसं आता त्यांच्याशी थोडं बॉन्डिंग झाली. ते आलेले मध्ये नाचायला वाचायला सोबत, तर आता त्यांच्याजवळ जाईन थोडं ग्रुपमध्ये. काय बोलतो पूलमध्ये सगळे लोक तिकडेच आहे, फक्त मी आणि डायझरडॉमच इथे. डायझरडॉम याव, आम्ही लोक तिथे. कोणतरी आलं आई होते ना, काय विषय. नीलू भाई आहे, नीलू दादा आलेले आहेत आमचे. ते आलेत. ॲडॅप्टर घ्यायला त्यांचा, चार्जरचा ॲडॅप्टर. अरे बंद कर भाई, आवाज जास्त होतो. गाण्याचा आवाज ॲडजस्ट करावा लागेल. आता मला हा आवाज थोडा कमी करावा लागेल वाटतं, एवढा पार्ट. बट हा तुम्ही नाही ऐकलं असेल तर कट केला मी तो पार्ट समजा. इथे बघा नीलू दादा आलेत. नीलू दादा चालले बरं बाजूला बघतो. हां बस भारी. बाय बाय नीलू दादा. मला माहित नाही, पहिल्यांदा एवढा म्युझिकमध्ये मी रेकॉर्ड करतोय, सो काय माहिती.
काय होईल काय नाही पण बघू नडू, तसं काही विषय नाही. आता जरा जातो बाहेर एन्जॉय करायला, मोबाईल इथेच ठेवणार आहे तर काही दिसणार नाही आता. डायरेक्ट मे बी उद्या सकाळचं असेल नाही तर रात्री मी काय रेकॉर्ड केलं तर दिसेल. चला तर गाईज मी आता तुम्हाला बोललेलो की रात्रीचं काहीतरी करू रेकॉर्ड. आता 11:30 काहीतरी वाजलेत, सगळे गाणे बंद झालेत. मी विचार करतो आता झोपू, कारण की बेकार दमलोय पूलमध्ये जाऊन. थोडंसं आत्ताच झोपतो आणि उद्या सकाळी उठू. उद्या लास्ट डे असणार आहे, दुपारी निघायचं आहे, घरी जायचं परत. आता बेकार झोप आली आहे. जे माझे मेडिसिन्स आहेत ते खातो आणि डायरेक्ट तराट होतो. तुम्ही लोकांना पकले असेल काय माहिती. ओव्हरऑल ब्लॉग मी एवढ्या टायमाने शूट करतो ना, मला आठवतच नाही की मागच्या सीनमध्ये मी काय रेकॉर्ड केलेलं. मागच्या सीनमध्ये मी रूमचंच हे केलेलं ना रेकॉर्ड, की आता जेवायला नाही पूलमध्ये जाणार आहे असं बोललेलं. हां जेवायचं तर नाही, जेवण तर झालं, खाऊन पिऊन झालं. आता जरा औषध खाणार आणि झोपणार आहे. बाकी काय दाखवण्यासारखं नाही आहे. ओव्हरऑल मजा तर आली, खूप खूप मजा केली आहे. पण आता उद्या थोडीफार दिवसा मजा करून दुपारी गपचूप सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं आणि मंडेपासून आयोडेक्स मलिये काम पे चलिये. बाकी तर काय विषय नाही. आता जरा जातो झोपायला. गुड नाईट गाईज. तुम्ही पण जर ही व्हिडिओ रात्री बघताय तर नीट झोपा, ठीक आहे. बाकी जर तुम्हाला असं पाहिजे, मी ना जातो झोपायला, कारण बेकार झोप आली. माझ्या डोळ्यामधनं दिसत असेल, माझ्या बोलण्याच्या पद्धतीने दिसत असेल. आता औषध खाऊया, झोपूया. चला उद्या भेटूया. गुड नाईट. अंदर की बात. गाइस गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 आणि आज पण काय खास करायला आहे नाही. आता थोड्या आधी स्टेशनला गेलेलो गाडीने, ती जी गाडी आहे 4 व्हीलर त्याच्याने, आणि 2-3 जण गेलेले आहेत आपापल्या घरी, त्यांचं काहीतरी काम आलंय. आणि आता राहिले आहेत टोटल 7 जण आहे गेस, मे बी 7 जण राहिले. काल 10 होते ना, 3 गेले बरोबर. हां मग 7 जण आता बाकी आहेत. आणि असं आहे की आता नाश्ता करायचा आहे. नाश्त्यामध्ये मे बी ऑमलेट असेल आणि त्यानंतर पॅक करो और निकलो घर पे. हो गया काम. बॉडी पेन बेकार होतोय कारण की काल पूलमध्ये खूप खेळलो, आणि खेळलो म्हणजे एक असतं साध्या माणसांसारखं खेळणं, एक असतं कुत्र्यांसारखं खेळणं, तसं खेळलं. तर म्हणून बॉडी पेन बेकार होतोय, मसल पेन खूप जास्त आहे. पेन किलर पण मी काय घेतला नाही, नॉर्मल मेड्स जे आहेत तेच. हां म्हणून अजून दुखतंय मला. हात असा पकडून पण मला दुखतंय, मसल पूर्ण स्टिफ झालेत म्हणजे जास्त. अरे यार आज कॉपीराइट स्ट्राईक बसणार आहे भाई. आज बेकार कॉपीराइट स्ट्राईक बसणार आहे, कारण की आम्ही नाही वाजवते गाणे तरी जे दुसरे आले ते वाजवत आहेत. प्लीज नका वाजवू बाई, गाणे नका वाजवू बाई, लागणार बाई. काय नाही ना आता 2-3 गाणीचे एकदमच बसले तर मग माझं काम फिट आहे. मग माझा चॅनल गेला डायरेक्ट. आता तिकडे जातो जरा खायला यायला. आता मी खाण्याचं पण काय नाही दाखवू शकत, कारण की हे आता जाऊ दे. आता मी अपशब्द देखील मी गाली नाही दे शकत. एवढी दारू आणली नाही लोकांनी, एवढे झाले लोक दारू पिऊन नुसते बेवड्यांसारखे गाणे वाजवतात भाई सगळे. ती दुसरी आली फॅमिली, आमचं नाही सांगत आहे. एवढा भेंडी, एवढा दारू आणि ओकताय, पडताय, घसारताय, लोळताय, सगळं त्यांचं चाललंय इकडे. काल तिकडे एक जण पडला, पूलच्या आत एक जण पडला, इथे बाहेर एक जण पडला, तिकडे पुढे आणि ते जो किचन जो खाण्याचा एरिया आहे तिकडे एक जण पडलाय. अरे सगळे इथे पडतच चालले. त्यांच्या फॅमिलीचे जेवढे आलेत ना ते सगळे पडते बघा अजून पण. बघा बसलाय तो, आईची शपथ सोडतच नाही भाई हे लोक. चला आता जाऊया जरा खायला, भूक लागली बेकार मला. आणि कॉपीराइट बसला असेल तर कळेलच, रडीन मी जोरात, मग काही विषय नाही. बांक्यावरती दिसेल तुम्हाला.
500 पेट्रोल है पेट्रोल मेरा पेट्रोल का पैसा ले हाँ तो में आएगा रे अभी ले तू लेना ही नहीं गाड़ी पे ब्लॉग एक करना है ब्लॉग बनवाना है तो ब्लॉग बनवेला हां ब्लॉग एक करेला नाव घे एक नावं आपण टाकू ना डिस्क्रिप्शन मध्ये टाकू ना सगळ्यांचे नावं डिस्क्रिप्शन वाचा बस चला गाईज बघा मी अर्धवट आहे मला दुसरं माझी बाजू भेटतच नाही म्हणजे दुसरा हात भेटत नाही आहे मला बेडशीटवर घालायला आता वाट रहा हो अर्धवट घातलेला आहे मी साल बाहर आ रहा है येस अभी हम जा रहे हैं वापस से घर वापसी एंड ऑल्स हे जरा घालतोय कारण की स्कूटीवरती असणार आहे आणि बेकार पाऊस हा हात लय दुखतोय नाही होत नाही होत दिसतंय की नाही? आता जे याच्या आधीचा तुम्ही सीन बघितला त्यामध्ये लोक हिशोब करत होते आता फायनल इकडनं अरे हा कोणाचा थेट घरी हे हा कोणाचा हे सब दिखत नाही भाई कोणाचे तरी कपडे राहणार आहेत ये असं काहीतरी होणार आहे विषय मला असं वाटतंय माझं काय नाही मी सगळं माझं पॅक केलंय ये देखो अपनी बबडीज इसको ये चड्डी पहनेल है देखो चड्डी देखो इसका नल्ला आहे एक नंबरचा नल्ला याला बदललं पाहिजे रेन कवरला बाकी काही विषय नाही हे बघा ट्रेकिंग बॅग ही घेणार होतो मी ही ट्रेकिंग बॅग मी घेणार होतो पण घेतली नाही कारण की गरज नव्हती मला असं वाटलं आता उद्या ट्रेक तर आहे आतमध्ये कोण बनणार आहे मला बघू. मी असं केलं की निमटा नेक्स्ट व्हिडिओ मजा येईल हे ह्याचं काय करायचं बॉटल तर घ्यायची बॉटल अरे हे बघूया ना गाईस बघा आम्ही फक्त कोल्ड्रिंक ठेवली इथेच कोणी पिली चला गाईस आता निघूया या सुंदर जागेवर ना तुझं आहे ना गाईस आता स्टेशनला आलोय आता इकडनं ट्रेन घ्यायची आहे घरी जायला पण एक पण ट्रेन दिसत नाही आहे काय माहिती काय विषय संडे आहे तर मेगा ब्लॉक असेल मे बी त्यामुळे इश्यू होऊ शकतो आणि बघा पूर्ण भिजलो आहे आणि मी एकटाच आहे स्टेशनवर बाकी सगळे गेले आपापल्या घरी म्हणजे आपापले रस्ते मैं अकेला ही था जो एकदम अलग रहता है ये लोग सबसे कारण की हे सगळे मोस्टली मुंबईच्या साईडचे आहेत आणि मी एकटाच जंगलात राहतो ना सो म्हणून ते लोक सगळे वेगळे गेले आणि मी इथे आहे स्टेशनवरती आता इथे जेव्हा ट्रेन येईल तेव्हा इकडनं जाण्याचं सीन आहे ट्रेन 2 आहेत एक ठाण्याची आहे आणि एक CSMTची आहे आणि दोघांचाही आता पत्ता नाही आहे येणार तर ते तसं प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3 वरतीच आहे या तर इथे येणार या तर तिकडे येणार मला आता दोघांपैकी एक पण जागी ट्रेन नाही आहे EMU म्हणजे इथे येते ओके येते ट्रेन येते तिकडे मी ना एक काकांना बोलताना बघितलं की इकडे गाडी आता 4 वाजता सुरू होणार कारण की 4ला मेगा ब्लॉक संपतो EMU प्लॅटफॉर्म म्हणजे हा इथे येईल आता ठाणे येईल आपली ठाणे कसं आपल्याला आपल्या जागी सोडून की मग जाईल इकडनं जास्त लांब नाही जायचं आपल्याला म्हणून डायरेक्ट आता येईल ती EMUला तेव्हा थांबू आणि त्या साईडला चालू होणार ती मग मी सगळ्यात लास्टच्या डब्याला गेलो तरी आरामात पोचू म्हणजे स्टेशनला उतरल्यानंतर मला जास्त वॉक नाही करावं लागेल डायरेक्ट ब्रिज भेटेल नाही डायरेक्ट ब्रिजवरनं मला उतरता येईल जिकडे मी चाललो आहे स्टेशनवरती मग जास्त चालायला नाही ना मला तेवढं वाचणार बॉडी खूप पेन होते आणि बॉडी पेन होते दमलो पण आहे घरी जायचं आहे थोडं पेन किलर खाईन आणि मग उद्याच्या ट्रेकची तयारी करणार उद्याच्या ट्रेकचं अजून मी काहीही फिक्स नाही केलं आहे आता आज संध्याकाळी बसून सगळं बोलूया जो ग्रुप येतो आहे त्यांच्याशी बोलू की बाबा असं असं आहे सगळे इन आहेत बोलत आहे पण उद्या 6 वाजता स्टेशनवर भेटायचं आहे हा विषय आहे त्यामध्ये सगळ्यांचे बघू आता कोणाकोणाचे लाले लागतात कोणाचे नाही कोणाचे काय बहाणे नको यायला मला असं हाताने धरावं लागतं स्वतःला कारण की हात बेकार दुखतो आहे चला आता ट्रेन येऊ दे आली ट्रेन आली ती बघा जरा ते का ट्रेन येते हळूच दाखवतो झूम करून आपला एवढा कॅमेरा काय चांगला नाही आहे झूमच्या बाबतीत गेमिंग फोन आहे ना गाईस ती बघा आली का माझी बाय चला अरे झूम येईल आता तर चला आता ही ट्रेन आली यात जाऊया आता तुम्हाला ट्रेनचे शॉर्ट्स दाखवतो मग घरी मग ब्लॉग हा एंड होईल थोडासाच टाईम राहिला आहे बेअर विथ मी फॉर सम मोर टाईम अँड देन विल एंड दिस ओके इट वॉज अ गुड ट्रिप मजा आली ट्रेन चला
तो गैस अभी स्टेशन आ गया हूँ, ठीक है, आ गया हूँ घर पे ऑलमोस्ट। अभी इधर से चल के बस घर पे ही जाने के। पहुँच गया फाइनली। 3 दिन की ट्रिप खत्म हुई, अच्छा भी लगा, एंजॉय भी किया। जो भी ग्रुप में मेरे साथ थे, अगर अभी तक तुम लोग ये वीडियो देख रहे हो तो मज़ा बहुत आया। थैंक यू मेरे को अपने ग्रुप में इन्वॉल्व करने के लिए। और 3 दिन जो अपन ने किया है, चाहे वो पूल में हो, चाहे वो डाइनिंग एरिया में हो, जो भी एक्टिविटीज़, पूल की एक्टिविटीज़, डाइनिंग एरिया की, या फिर रूम में क्रिकेट खेलते टाइम, जो भी हो, रूम में क्रिकेट नहीं, मतलब रूम में और क्रिकेट खेलते टाइम जितनी भी एक्टिविटीज़ थी सब फन थी, मज़ा आया। अभी चलता हूँ घर पे, इस ब्लॉग को एंड करता हूँ अभी। सो दैट्स इट फॉर दिस ब्लॉग। अगर अच्छा लगा है और अगर अभी तक ये ब्लॉग देख रहे हो तो लाइक करो, चैनल पे सब्सक्राइब करो, बेल आइकन भी प्रेस करो। मेरा हाथ बहुत दर्द कर रहे हैं और अभी ऐसे ही जाने गए, तो अभी चलते हैं, मिलते हैं अगले ब्लॉग में, जो कि कल ही मैं शूट करने वाला हूँ। वो भी आएगा जल्दी चैनल पे। चैनल मस्त एक्टिव हुए है, ये सब पोस्ट करने का एज ए मेमोरीज। आई होप क्लियर आ रहा हो, आई होप बहुत ही क्लियर आ रहा हो। हाय मैम कॉलेज की मैम मिल गई थी भाई, चिंदी लग रहा हो एकदम, चिंदी छक्का लग रहा हो, छक्का इन्हें डाल सकते हैं।